निलिमा शिवाजीराव धारतोंडे आणि आज सरांनी मला प्लॅन शोची जबाबदारी दिली आहे। तर बघा इथे बसलेले आपण सगळे पैशासाठी काम करतो, बरोबर आहे। काम करतो, पैसा कमवतो आणि पैसा मार्केटमध्ये खर्च करतो, म्हणजे आपण ग्राहक आहोत, म्हणजे कस्टमर, बरोबर आहे। जे कस्टमर आहे आणि ही मिल आहे, म्हणजे कंपनी जिथे वस्तू बनते। समजा कंपनीने 80 रुपयाची वस्तू बनवली आणि तिचा नफा आहे 20 रुपये आणि त्याची किंमत ठरवली 100 रुपये, तर ती वस्तू आपल्याला 100 रुपयालाच मिळेल का? नाही, कारण हे चेन सिस्टीम आहे, याला आपण परंपरागत पद्धत म्हणतो, बरोबर आहे। तर आपल्याला कुठली वस्तू लागली तर आपण कंपनीत जात नाही, कारण कंपनी आपल्या घरापासून जवळ नसते, जवळपास 1000 ते 1200 किलोमीटर दूर असते, बरोबर आहे। तर कंपनी आपण जातो रिटेलरकडे, रिटेलर जातो होलसेलरकडे, स्टॉकिस्टकडे आणि स्टॉकिस्ट जातो एजंटकडे आणि एजंट जातो कंपनी। या मार्गाने आजपर्यंत आपल्या घरात वस्तू आहे, बरोबर आहे। आणि एवढ्याने झालं नाही तर इथे ॲडव्हर्टाईज होते, म्हणजे जाहिरात, जाहिरातीवर खूप खर्च होतो। आणि बघा आता ही पेन आहे, आता हिची जर जाहिरात झाली तर ही वस्तू महाग होणार की स्वस्त? बरोबर आहे। आणि आपल्याला वस्तू कशा पाहिजे? बरोबर आहे। मग इथे आपली कंपनी म्हणते इथे ॲडव्हर्टाईजची गरज नाही, कारण वस्तू आपल्याला स्वस्त पाहिजे आणि मधल्या लोकांची गरज नाही, कारण बनवणारा आणि घेणारा हे दोघंच महत्त्वाचे आहे, बरोबर आहे। मग आपल्या कंपनीने काय केलं, जाहिरात कॅन्सल केली आणि मधले लोक कॅन्सल केले, तरी आपण कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही। तर कंपनीमध्ये 4 पावलं तुम्ही या, 4 पावलं मी येतो। आणि इथे PUC आहे, जसं की आपल्या पुस्तकामध्ये पारस सरांनी आपल्यासाठी चालू केली, बरोबर आहे। तर आपला आतापर्यंतचं इथे समजा 200 रुपयाला ही वस्तू घेतली तर आपले 100 गेले, इथून 500ची वस्तू घेतली तर मधात 250 जातात, इथून 1000ची घेतली तर मधात 500 जातात, इथून 5000ची घेतली तर मधात 2500 जातात, इथून 10,000ची घेतली तर मधात 5000 जातात। असे आपले कितीतरी पैसे आजपर्यंत गेले। आणि आपण जर हा मार्ग आताही अवलंबला नाही, या मार्गाने गेलो नाही, तर आपले आता पण पैसे जाणार, बरोबर आहे। पण या मार्गाने आपण जे आपले आजोबा पणजोबा जे खरेदी करत होते त्यांना हा मार्ग माहिती नव्हता, बरोबर आहे। त्याच्यामुळे आपण त्यांचा जो पैसा गेला तो वाचू शकलो नाही। पण आपल्याला जेव्हा हा मार्ग माहीत झाला तर आपणही याच मार्गाने खरेदी करत राहू, तर आपला पैसा पण जाणार, पण आपले मुलं आपल्याला माफ करतील का? कारण यांना माहिती नव्हतं ही सिस्टम, हा डायरेक्ट सेलिंगचा मार्ग त्यांना माहीत नव्हता, पण आपल्याला माहिती झाला आहे आणि आजही आपण बदललो नाही, पण उद्या आपले मुलं माफ करतील का? नाही। आपल्याला माहिती नव्हतं, यांचे पैसे गेले म्हणून आपण यांना दोष देऊ शकत नाही, बोलू शकत नाही, बरोबर आहे। तर हे जे दुकान आहे, आता या दुकानातून आजपर्यंत आपण या दुकानातून खरेदी केली तर कुठल्याही कार्डची गरज होती का आपल्याला? नाही। पण या दुकानातून जर खरेदी करायची असेल तर आपल्याला एक कार्ड बनवावं लागेल। आणि आजपर्यंत जो इथे मधात पैसा गेला आपला 50%, तो त्या 50%मधून 45% पैसा आपल्याला इकडे वापस मिळणार आहे। मग जिथून वापस मिळणार आहे त्या दुकानातून खरेदी करायला पाहिजे, बरोबर आहे। तर या दुकानातून खरेदी करण्यासाठी आपल्याला हे कार्ड बनवावं लागेल। आता इथे आपण रजिस्टर ग्राहक होणार आहोत, याआधी आपण रजिस्टर ग्राहक होतो, पण कशाचे? गॅस एजन्सीचे, टेलिफोनचे, बरोबर आहे। आणि रजिस्टर ग्राहक असलं तर त्याच्या त्या सुविधा पण आपल्याला मिळत होते, जसं की गॅसची सबसिडी वगैरे, बरोबर आहे। तर हे कार्ड फ्रीमध्ये बनते। हे कार्ड बनवायसाठी लागते फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक अकाउंट, बरोबर आहे। तर हे कार्ड आता कोणी लोक म्हणतात इथून खरेदी करण्यासाठी आम्ही डायरेक्ट खरेदी करू नाही शकत का? कार्ड बनवायची काही गरज आहे का? करू शकता, पण कार्ड बनवले तरी थोडे फायदे आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे। जसं 5 ते 25% डिस्काउंट, म्हणजे MRPची जी किंमत आहे त्याच्यावर 5 ते 25% आपल्याला सूट मिळणार आहे। आता सूट म्हटल्यानंतर जसं आपली हे लागते सेल वगैरे, ते काही दिवसासाठी किंवा एकाही दिवसासाठी पण सेल येत असतो साड्यांचा, बरोबर आहे। तर आपण किती फास्ट जाऊन पैसे जमा करून मैत्रिणीकडून जमा करतो आणि त्या जास्तीत जास्त साड्या घेऊन ठेवतो, कशासाठी? कारण सेल उद्या संपणार। पण ही जी सूट आहे ही आपल्याला आयुष्यभर मिळणार आणि आपण नसल्यानंतरही जे आपले मुलं वगैरे जे राहतील, म्हणजे आपण नॉमिनी करू आपल्या कार्डला, त्यांना पण ही आयुष्यभर मिळणार, बरोबर आहे। म्हणजे इथून खरेदी करायला पाहिजे। त्यानंतर बिझनेस व्हॅल्यू होतो। बिझनेस व्हॅल्यू आपण कधी ऐकले नाही, जसं मार्केटमध्ये वस्तू विकत घेतल्याने बिझनेस व्हॅल्यू होतो, पण इथे विकल्याने होतो, इथे विकत घेतल्याने होतो। तर त्या बिझनेस व्हॅल्यूचे 10 ते 32% कमिशन तुमच्या अकाउंटला पण येणार आहे। या मार्गाने कधी कमिशन आपल्या अकाउंटला आलं का? आपण पार्लेजीचा पुडा 5 ला घेऊन खाल्ला, 450ची किंमत आहे, तर ते 50 पैसे तरी आपल्याला कधी दिले का? यांनी नाही दिले, पण इथे मिळणार। त्यानंतर ओरिजिनल बिल, तर मार्केटमध्ये आपण जातो कपडे वगैरे घ्यायला किंवा दुसरी कोणती खरेदी केली तर ते कच्चं बिल देतात, आपल्याला त्याची पण आवश्यकता वाटली नाही, पण इथे ओरिजिनल बिल मिळतं। ओरिजिनल बिल याचे 2 अर्थ होतात,
नो डुप्लिकेसी आणि टॅक्स पेड. म्हणजे डुप्लिकेट वस्तूचं जर यांनी ओरिजिनल बिल दिलं तर त्याला 7 वर्षाची कारावास होते आणि ते पण नॉन बेलेबल, त्याची बेल होणार नाही. तर इथे नो डुप्लिकेसी म्हणजे आरोग्य आलं, वस्तू चांगलं खाऊ तर चांगलं झालं, बरोबर आहे. त्यानंतर टॅक्स पेड. आता या मार्गाने आपण टॅक्स पेड केला नाही का? केला, पण तो टॅक्स सरकारपर्यंत पोहोचला नाही, ते टॅक्सची चोरी झाली या मधल्या लोकांमध्ये, बरोबर आहे. तर इथून आपण ओरिजिनल बिलांविषयी जर खरेदी केली तर टॅक्स पेड होणार, म्हणजेच देखील होणार. आणि इथे बसलेले आहेत सगळे आपण, सगळ्यांची मनापासून इच्छा असते की आपण देशाचं हित करावं, पण इथे आपलंच बरोबर नसते तर देशाचा विचार आपण करू शकत नाही, बरोबर आहे. आणि त्यानंतर आहे 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी. मार्केटमध्ये कधी प्रत्येक दुकानामध्ये लिहून ठेवलेला आहे विकलेला माल परत घेतला जाणार नाही, पण आपल्या इथे 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 30 दिवसाची, म्हणजे पूर्ण महिनाभर. समजा तुम्ही हा 5 साबण घेतल्या, एक वापरली, 4 पॅक आहे, तुम्ही 4चे 4 साबण कधी 30 दिवसाच्या आत परत करू शकता किंवा पैसे घेऊ शकता, जी मार्केटमध्ये आपल्याला आजपर्यंत कधी मिळाली नाही आणि मिळणारही नाही, बरोबर. त्यानंतर सेल्फ बिझनेस. इथे एक व्यवसाय करायची संधी आहे. या सिस्टममध्ये आपल्याला व्यवसाय करायची संधी होती का? नाही. आता बघा, आपण या दुकानात किती जणांना नेलं आजपर्यंत? खूप जणांना. साड्या असो, किराणा असो, दवाखाना असो, आपण यांना मोठं केलेलं आहे. या दवाखान्यात गुण आला म्हणतो मला, तिथं चला, तर ती फीस पण कमी आहे. या दुकानात चांगल्या साड्या मिळते, तिथं चला, माहीत नसेल तर मी येतो. पण यांनी कधी आपल्याला कमिशन दिलं आहे का? नाही दिलं. पण या दुकानात जर आपण लोकांना नेलं, त्याच आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना जर आपण या दुकानात आणलं तर इथे एक बिझनेस करायची संधी होते, बरोबर आहे. जसे जसे या साईडला आपले नातेवाईक, या साईडला आपल्या ओळखीचे, जशी जशी कार्डची संख्या वाढेल तसं तसं आपल्याला इन्कम येणार. आता बघा, सेल्फ बिझनेस आपण आज व्यवसाय जर करतो म्हटलं तर वेळ लागतो, 8 ते 10 घंटे वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर जागा, त्याच्यानंतर भांडवल, आणि एवढं करूनही तो बिझनेस 50% चालू शकतो, 50% बंद पडू शकतो, आपलं दिवाळीही निघू शकते. इथे आपण काही लावलं आहे का? आपल्या स्वतःचा काही पैसा लावलेला आहे का? इथे सर्व जे लावले आहे ते भारत सरांनी लावले, यांनी आपल्यासाठी दुकान खोललं, बरोबर आहे. आपल्याला फक्त आतापर्यंत आपण ज्या लोकांना इथे पाठवलं त्या लोकांना इथे पाठवायचं, बरोबर आहे.